जेव्हा तुमची ब्राईड मेकअप पूर्ण झाल्यानंतर इतका सुंदर फीडबॅक देते. सो हॅलो फ्रेंड्स, तर हा व्लॉग मिनी ब्लॉग आहे माझा पालीच्या ऑर्डरचा. सो आज आहे स्नेहाची हळद आणि डी जे नाईट. सो हा आहे डी जे नाईटचा तिचा बिफोरवाला लुक आणि तिचा पूर्ण रिव्ह्यू ऐका तुम्ही, तिला कसा वाटतो तिचा लुक. खूप छान वाटतंय, छान आहे, खरंच छान वाटतंय, मस्त एकदम भारी. ड्रेसला प्रॉपर मॅचिंग. येस, छान वाटतंय ताई, खरंच खूप भारी गेलंय. मला खूप आवडलं. आणि दुसरं काय हवं एका मेकअप आर्टिस्टला की तिच्या ब्राईड इतकं भरभरून कौतुक केलेलं आहे. आणि आता आपण ऐकूया स्नेहाकडून तिच्या एंगेजमेंट आणि डीजे नाईटच्या लुक झाला, लुकच्या संदर्भात. अनएक्सपेक्टेड होतं, खूप मस्त केलंय तुम्ही. बेस वगैरे खूप छान केलाय आणि मला बेसिकली खूप आवडलाय, खूप जास्त आवडलाय. विदाऊट आपण फॅन केलाय, विदाऊट एसी, ह्या पंख्यावर आम्ही केलाय. आणि ते पण कालचा जो लुक केलेला तो आम्ही दुपारी केलेला, रात्रीपर्यंत माझा लुक खूप छान होता. आणि आत्ता पण आम्ही केलेला, बट हे लुक सगळे विदाऊट एसी आहेत. सो खूप छान झाला, मला बेसिकली खूप आवडलं. आणि आपण विदाऊट ट्रायल घेतलेला आहे. हो, विदाऊट ट्रायल. आम्ही ट्रायल वगैरे केलं नाही. आम्ही फर्स्ट टाइम डायरेक्ट माझ्या एंगेजमेंटला भेटलोय. काहीच डिस्कशन नाही, काहीच कसे लुक्स हवेत असं काहीच नाहीये. दीदीने व्यवस्थित केलं, तिच्यावर सगळं होतं. आणि ही गोष्ट तर मला असं वाटतं मेकअप आर्टिस्टच्या संदर्भात फर्स्ट टाईमच घडली असेल. तिच्या फॅमिली फ्रेंड्स आणि तिच्या फॅमिलीने, तिच्या कझिन्सने आम्हाला असं कुठेही भासून दिलं नाही की आम्ही मेकअप आर्टिस्ट आहोत म्हणून. त्यांनी असं दाखवून वाटत होतं आम्हाला की आम्ही आमच्या मैत्रिणीचं लग्न एन्जॉय करायला पालीला गेलेलो आहोत. ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून आम्ही गेलेलोच नाही. तुम्ही बघू शकता आम्ही किती धमाल केलेली आहे तिच्या डी जे नाईटमध्ये. आणि स्नेहाने पण आम्हाला खूप इन्सिस्ट केलेलं की नाही ताई तुम्हाला यायचंच आहे डी जे नाईटमध्ये. सो आम्हीही गेलो, कारण की त्यांचे जी फॅमिली मेंबर्स होते ना ते इतके छान होते की आम्हाला त्यांनी कुठेही असं जाणून दिलं नाही की आम्ही स्नेहा, असं नाही की आम्हाला कुठेतरी एका खोलीमध्ये ठेवलेलं आहे आवाज ऐकतोय गाण्यांचा किंवा काय. आम्ही मध्ये मध्ये रूमवरती जातही होतो, पण त्यांचे जे कझिन्स होते ते अरे काय चला ना खूप धमाल येते मस्त. आणि सर्वात धमाल केली आहे ते आमच्या पूजाने. तुम्ही बघू शकता पूजा किती फुल ऑन डान्स करते आहे. म्हणजे तिकडे त्या सगळा आमचा इतका 3 दिवसाचा जो थकवा होता साताऱ्याच्या ऑर्डरवरून आम्ही पालीला आलो होतो. सो तो सगळा थकवा आमचा असं वाटत ना की असं फ्रेश झाल्यासारखं वाटलं. सो एक माझ्यासाठी पालीची ही ऑर्डर फक्त एक ऑर्डर नव्हती, तर खूप साऱ्या अशा आठवणी मी सोबत घेऊन चालली होती. कारण की मला स्नेहाचं पर्सनली नेचर इतकं आवडलं की मला असं जाणवलंच नाही की स्नेहा माझी ब्राईड आहे. मला असं वाटत होतं की स्नेहा माझी एक छान क्लोज फ्रेंडच आहे आणि अजूनही ती माझ्या टचमध्ये आहे. सो बघू शकता तुम्ही पाठीमागे फुल ऑन स्नेहा, मी, आम्ही सगळे तिचे फ्रेंड्स आहोत, तिचे कझिन्स आहेत. ते छान डान्स करत आहोत ते. आणि हा पूर्ण डान्स आम्ही पहाटे 3 वाजेपर्यंत चाललेला आमचा हा सगळा राडा. शेवटी तिच्या पप्पांनी म्हणून आम्हाला सांगितलं की बायांनो जाऊन झोपा, सकाळी उठून परत तुम्हाला स्नेहाला रेडीही करायचं आहे. तर तुमच्या बाबतीत पण हे असं काही घडलं आहे का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.